नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून श्री आश्रुबा तुळशीराम करवर सर, मुक्काम पडेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी यांच्या ऊसाच्या प्लॉटवर असून यांनी यांच्या ऊसासाठी नेटसप कंपनीच्या 22 ग्रेनचा वापर केला आहे. तरी वापर करून नेमकं त्यांना काय रिझल्ट आला थोडक्यात आपण त्याची चर्चा करणार आहोत. सर, थोडक्यात आपला परिचय द्या. सर, आश्रुबा तुळशीराम करवर, राहणार पडेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. बरं, तुमच्याकडे किती एकर ऊसाचा प्लॉट आहे? 4-4.5 एकरचा आहे. 4 ते 4.5 एकरच्या ऊसाच्या प्लॉटला तुम्ही जैविक नेटसप कंपनीच्या प्रोडक्टचा वापर केला आहे. तर हे वापर म्हणजे कशा पद्धतीने केलं आहे आपण? म्हणजे आम्हाला पहिले सुरू आधी माहिती नव्हती. हां, मग कुगणे साहेब आले. बरं. उडग्यात त्याला ऊस झाल्याच्या नंतर कुगणे साहेब आले. हां, नमस्कार. ते म्हणले उसाला औषध वापरा, जैविक वापरा. आमचं काय मन बसा नाही गेलं. बरं. मग असं बसत म्हणले घ्या तर खरं, बघा वापरा. हां हां मग आम्ही नंतर घेतलं एक वेळेस. हां म्हणजे ते 18,000 वापर होते त्यामध्ये घेतलं. हां 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 मग ते घेतलं, एकदा वापरलं खालून. कधीला 4 साऱ्या सोडल्या. बरं. मग ते काय रिझल्ट जरा बरा वाटला. 4 साऱ्याला जरा खाली पडल्या म्हणून वाटल्या. नंतर मागून घेतले औषधं. बरं. आणि नंतर मग खालून 2-3 वेळेस 4 वेळेस खालून द्याला. हां मग ते म्हणजे वरून फवारा काही. हां मग वरून फवारणी केली काय 2-3 वेळेस. बरं. ते रिझल्ट बरा वाटला. मग म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जेव्हा कुगणे सरांनी माहिती दिली तेव्हा तुम्हाला एकदम विश्वास वाटला नव्हता. नाही मग काही एरियात वापरलं, काही एरियात नाही वापरलं. हां, असं तसं तुम्ही रिझल्ट बघितला. रिझल्ट होईल. कारण हे जे तुम्ही तुमच्याकडे जे NPK दिसते हो, हे NPK जमिनीमधून दिलं दे म्हणे. आणि हे स्टीम बायो रॅप अप ते वरून हे स्प्रे केले पानावर. आता हे NPK पाण्यामधून किती वेळेस सोडलं? 4 ते 5 वेळेस दिला असं. 4 वेळेस NPK पाण्यातून दिलं आणि शेत पण दिलं याच्यासोबत. त्याचबरोबर हे पानावर जे हे बायो 99 रॅप अप आणि स्टीम ब्रिज किती वेळेस स्प्रे केला याचा? 3 वेळेस. 3 वेळेस स्प्रे केला. 3 वेळेस स्प्रे केला आणि जमिनीमधून 4 वेळेस दिलं आतापर्यंत. याला रासायनिक वगैरे कुठलं वापरलं का सर? नाही नाही नाही, रासायनिक नाही. रासायनिक वगैरे कुठलंच वापरलं नाही. आता हे किती महिन्याचं पीक आहे आपलं? हे 10 महिन्याचं. 10 महिन्याचा ऊस आहे. हो. 10 महिन्याचा ऊस जर बघितला याच्यात नेमकं तुम्हाला काय काय रिझल्ट वाटत सध्या आता? रिझल्ट म्हणजे आम्हाला पहिल्या वेळेस लावला तर आम्ही 2-4 वर्षाखाली. हां, पण एवढा काय रिझल्ट वाटला नव्हता. बरं. रासायनिक खतं वापरले. हां, तर ते महागून यांना बरं वाटलं जरा. आता यावेळेस तुम्ही रासायनिक वापरले का? नाही नाही. बरं, तुमचं जे समजा तुम्ही 50-50 किलोची रासायनिकची पोती वापरता, हो त्याच्याऐवजी हे 1-1 लिटरच्या बॉटल्या ज्या आहेत हो. याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट येईल असं वाटलं होतं का? नाही, आधी नाही वाटलं, पण नंतर फवाराच्या नंतर दिल्याच्या नंतर बरं वाटलं पुन्हा. नंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागला. बरं. आता रिझल्ट म्हणजे नेमकं काय काय रिझल्ट दाखवते सांगू? आता रिझल्ट म्हणजे नेमकं काय काय वाटतं मला? आमची लांबी पेऱ्याची वाळली. बरं, दाखवा बरं मला किती लांबी आहे अशी तुमच्या. म्हणजे आज जर बघितलं हे बुडापासून जर बघितलं आपण, हो. आता हे जे ऊस आहे आपला हे बुडापासून जर बघितलं, एक इताचं अंतर, एक इतीचं. हे 1 इतीचं अंतर आहे आपलं. हो. प्रत्येक ठिकाणी असं ठीक आहे. अंतर आहे. हो. आता हे सुरुवातीपासून ते ते शेवटपर्यंत अशा प्रकारचं ही लांबी आहे आपली. लांबी पूर्ण. आता मला ऊसाच्या जर कांड्या मोजायचं म्हटलं किती कांड्या ऊस आहे सर? थोडं दाखवा बरं मोजून. एक ऊस घ्या. आता हे काढा ऊस इथला. तर बघा, 1, 2, थांबा, 3, एक ऊस काढा इथला. 1 मिनिट, त्याला काढून मोजू आपण. त्याला बाहेर काढा. हां, या ऊसाच्या कांड्या मोजू आपण. 1 मिनिट सर, मोजा 1 मिनिट. हां, मोजा सर कांड्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36. 36 कांड्यावर असं शेवटची कांडी 37 कांडी आहे आपली. 37. म्हणजे 37 कांड्यावर आपला ऊस गेला आहे. आज जर बघितलं पेऱ्यातील अंतर जरी बघितला, खूप असा अंतर आहे. कमीत कमी आपला जर अंतर बघितलं तर बघा, इतीपेक्षाही जास्त अंतर आपल्या ह्या ऊसाला आलेलं आहे. हो. आणि त्याचबरोबर जाडी जर बघितली, खूपच चांगली जाडी आहे. आणि आज आपला 35-37 कांड्यावर ऊस आपला गेलेला आहे. हो. अशा प्रकारचा जबरदस्त रिझल्ट आहे सर. हो. आज 10 महिन्याचा ऊस आतापर्यंत आपल्या इकडे आलेला का एरियामध्ये? नाही नाही आतापर्यंत असा एरियामध्ये कोणी रिझल्ट सुद्धा घेतला नाही. नाही नाही. आता हे रिझल्ट बघून बाकी शेतकरी काय विचारतात? बा हे महागात विचारू लागले, तुमचा उसाला काय वापरलं एवढं तुम्ही? हां हां हां, नंतर 5-6 महिन्यात 6 महिने झाले त्यावेळेस वापरू लागले. बरं. तुम्हाला उसाला काय वापरलं, एवढं हिरवा कसं दिसायला आहे, हां, तुमची उंची कशी वाढली, बरं. एवढं कसं काय तुमचा नंबर आहे? आम्ही जैविक वापरले आम्ही. हां, मग ते वाऱ्याला महागून थोडं, मग ते पडल्यामुळे थोडं कमी झालं, नाही तर नंबर आहे असं.
त्या दर आंब्याचं झाड एक होतं मध्ये, हां ते झाडं दिसत नव्हते, लोक माहिती तुमचे झाडं दिसत नाही, एवढा कसं काय उंची वाढली. वाढली. हा. म्हणजे दरवर्षीपेक्षा तुम्हाला ॲव्हरेज वाढायला असं वाटते का? दीडी नाही वाढलं ते. दीडीनं वाढेल. हो. कारण आज बघितलं तुमचा ऊस तुटलेला तुटणं चाडू पण आहे. हो, काय ऊस गेलेला आहे का? हा गेलेलं आहे ना. किती गेलेला आहे सर तुमचा? एक एकरी 60 टन गेला एकरामध्ये. 1 एकरला तुम्हाला 60चा ॲव्हरेज पण आला आहे. हो सर. दरवर्षी किती यायचं ॲव्हरेज सर? 40-45 40-45 यायचं. आज तुमचं बघितलं 20 टनानं ॲव्हरेज वाढलेला आहे. हो. दरवर्षीपेक्षा खर्च कमी झाला की वाढला सर? कमी झाला ना. आमचं काय 4-5 एकर मध्ये कुठे 20 ते 22,000 खर्च झाला. एकदम कमी खर्च झालेला आहे. कमी खर्च. कारण सुरुवातीला जेव्हा कुगणे सरांनी माहिती दिली, हो. कुगणे सरांनी माहिती दिली तेव्हा तुम्हाला विश्वास वाटला नव्हता. नाही. सर नमस्कार. नमस्कार सर. थोडक्यात आपला परिचय द्या सर. सर माझं नाव लिंबाजी कुगणे. हां मी इथलंच आहे, प्रॉपर शेळगाव गाव आहे इथं, बरं. संपेट तालुक्यामध्ये. हां हां सरांचा आणि माझा अगोदरच परिचय होता. बरं. मग सरांना असंच एक वेळेस म्हणलं की सर तुम्ही वापरून पहा थोड्या वेळेला. हां 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 तर सरांचा विश्वास बसत नव्हता, बरं बरं. तरी पण सरांना विश्वास ठेवून वापरलं. तुम्ही वापर आणि खूपच चांगलं तुम्ही मार्गदर्शन पण केलं आहे. आणि तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे सरांनी पण खूप चांगला असा रिझल्ट घेतलेला आहे. आता हा रिझल्ट बघून बाकी शेतकरी पण आता खूप काही मागणी करत आहेत आणि वापरत आहेत. बरेच मागणी केली ना. आणि तुमच्याकडे दुसरे काही पिकं आहेत त्याला वापरलं का तुम्ही? हा आम्ही कापसाला वापरलं, हरभऱ्याला, हं. तुरीला, सोयाबीनला. ज्यावेळेस सोयाबीनला वापरलं त्यावेळेस ऊन पडलं, त्यावेळेस असं सुकलं देखील नव्हतं सोयाबीन आमचं. अरे वा. बाकीच्या लोकांची पानं गळाली, हां पण आपली नाही गळाली. म्हणजे तुम्ही जैविकचा वापर केल्यामुळे वापरला. खूपच चांगला असा रिझल्ट आला आहे. आता तुरी लोकांच्या करपून गेल्या, आपलं तूर नाही करपली अजून, अरे वा वा. अजून हिरवीगारच आहे. बरं बरं. म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक पिकावर याचे रिझल्ट दिसायला लागले आहेत. मातीमध्ये का सुधारणा सर? हो आहे ना, भुसभुशीत जमीन. जमीन सुद्धा भुसभुशीत झाली आहे. अशा प्रकारे खूपच चांगला असा रिझल्ट तुम्हाला आला आहे. हो, तर या रिझल्ट विषयी समाधानी आहेत का? समाधानी समाधानी. आता बाकी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता सर तुम्ही या प्लॉट? शेतकरी म्हणजे नाही म्हणता लोक यायलेत ना, हां हां तुम्ही काय वापरलं, तुम्ही काय वापरलं, आम्हाला द्या, हां आम्ही घेऊ शकतो. हां हां बऱ्याच लोकांना दिलं आपल्या पडेगावमध्ये. बरं बरं. तर या म्हणजे आमच्या गोबीला वापरलं, बरेच कापसाला, ऊसाला, हां हां सोयाबीनला. आता प्रत्येक पिकाला शेतकरी वापरत आहेत. तर या रिझल्ट विषयी समाधानी आहेत का? समाधानी. तरी कंपनीचं औषध वापरलं आणि नेटसप कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर. एवढी गाडी